तर जाऊया पुन्हा तमाम प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया आणि पुन्हा एकदा बोलूया मैदानावरती पहिला सामना पाहिला होता आपण वकास 11 तलोजा त्यावेळीस वकास 11 तलोजा संघ फलंदाजी करत होता गोरेगाव संघाच्या विरोधात आणि इथे पाहतोय क्षेत्ररक्षण करेल 3 षटकांचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होते पहिलं षटक पहिला गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय इब्राहिम पहिलं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्क वरती आरफ साठी हा पहिला चेंडू आणि रिव्हर्ससाठी दुधारी तलवार पाजवली आणि चेंडूवरती वार या ठिकाणी केला आणि चेंडू जातो सीमारेखा पार 4 धावेसाठी आलाय चौकाराने या ठिकाणी सुरुवात दिली डीजे मास्टर पण आमचा थंड झाला डीजे मास्टर थोडं वाजवत होता गाणी वाजली पाहिजेत प्रेक्षक मायबाप माझा उठला पाहिजे झोपेतून तर जाऊया पुन्हा पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती चौकार आपण या ठिकाणी पाहिला गेला आरबसाठी पुढचा चेंडू इब्राहिमचा चेंडू पाहिला गेला बॅटला बस केला होता का इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अलबाल बजावला आपण पाहिलं डायरेक्ट हिट या ठिकाणी झालं नाहीये रमीज आणि आरफ ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय दोघांमध्ये जो तालमेल दिसला नव्हता धोक्याची घंटा आपण पाहिली होती या ठिकाणी पहिला चेंडू होती चौकार आणि त्यानंतर डॉट चेंडू जरूर आपण या ठिकाणी पाहतोय 3 षटकांचा सामना आहे 18 चेंडू त्यामधील 2 चेंडू समाप्त झालेत दरम्यान पाहतो आपण सुरेख फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे पण त्याला पार करून चेंडू जातो सीमारेखा पार 4 धावेसाठी आला चौकार मास्टर बघा एक भाऊ आपण पाहतो एसटीच्या पाठीमागे भाऊ गोलंदाज आणि ज्यांनी चौकार सोडला तो एक भाऊ आली पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या दरम्यान पोहोचणार का जरूर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला होता खराब क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतो आहे आणि चेंडू त्या दरम्यान जाऊन पोहोचला सीमारेषा पार 4 धावेसाठी आला हा बेहतरीन चौकार या दरम्यान पाहतोय सुरेख पॅटर्न केला चेंडूला फेक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर इतर मधून चेंडू पार होतोय 7 धावेसाठी येतोय इथे अग्रबंब षटकार आपण पाहिलं गेलं षटकार या ठिकाणी आला पहिल्या या 5 चेंडूवरती आपण पाहतोय 3 चौकार 1 षटकाराने स्कोर कार्ड 18 आकड्यावरती शेवटचा चेंडू असेल इब्राहिमचा पहिल्या षटकामध्ये का दाखवलं कारण मयुरेश कदमने सांगितले दोन्ही ब्रँड आहेत एक ठाणे जिल्ह्यामध्ये आरफला पाहतोय अफलातून कामगिरी करत असतोय
ओपन मध्ये हा नेहमी झलकत असतो. पुन्हा एकदा रिव्हर्ससाठी दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. फुटबॉल स्टाईल चेंडू पास केला जातो आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. पहिलं षटक आपण पाहतोय या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. 19 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आहे. आणि जरूर मी डीजे मास्टरला विनंती करते असं एक संगीत लाव जेणेकरून ज्यांना थंडी वाजली ना ती थंडी उडायला पाहिजे. आकड्यावरती दुसरा षटक गोलंदाजी मार्क वरती येतोय. गोलंदाज तानू तानियल अर्थात तानू आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती येतोय. वैयक्तिक पहिलं सांगितलं दुसरं षटक असेल. ऑफिशियल पंच आपण मैदानात पाहिले गेले राजेशजी भुईर आणि त्यांच्या सोबत पाहतोय फिरोज सर. एक अफलातून पंचांची कामगिरी आपण पाहिली गेली मैदानावरती. असं वाटलं होतं दिवसा आपण पाहिलं गेलं तर खूप गरमी असते आणि रात्री खूप थंडी. एक आगळा वेगळा मोसम आपण पाहतोय. दरम्यान पाहायला गेला सुरेख फटका अरबच्या बॅट मधून येतो. हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. लाजवाब जरूर आपण पाहतोय. अजून एक 2 रात्री आहेत आणि मी जरूर माझा जो चिमुकला साथीदार आहे आज कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये अफलातून कॅमेरा वर्क आपण पाहतो. निशान बागडे एक चांगला समालोचक आहे पण कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये काय कमी आहे हे त्यांनी जाणलं. अजिंक्य पवारच्या साथीने आज पाहतो आपण केटीसी लाईव्ह केटीसी इव्हेंटच्या माध्यमातून अनेक प्रोग्राम अनेक सामने स्पोर्ट्स अनेक स्पोर्ट्समध्ये केटीसी लाईव्ह सध्या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये अग्रेसर आहे. कर्जत नव्हे तर रायगड ठाण्यामध्येही त्यांनी सुरुवात केली. दरम्यान पंच आम्हाला सांगतात खराब चेंडू स्क्वेअर मारा एक्स्ट्रा धाव. आणि पहिली नाईटची स्पर्धा आता आपण पाहतो कव्हरेज या ठिकाणी केले आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं सुंदर कव्हरेज आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. अब्दुल्ला सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती आपण पाहिलं गेलं. अरब 7 चेंडू आणि 25 या आकड्यावरती खेळतोय. दरम्यान पाहिलं गेलं सुरेख चेंडू आपण पाहिलं गेलं. लगत झोन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल या ठिकाणी घेतली जाते. सिंगलने स्कोर कार्ड आपण पाहिलं 27 आकड्यावरती 27. आणि जरूर आपण पाहिलं गेलं रमीज आतापर्यंत नॉन स्ट्राईकला होता आणि इथे स्ट्राईकला जाऊन पोहोचलाय. म्हणजे 27 धावांची पार्टनरशिप जरूर झाली पण रमीजच्या खात्यामध्ये ना कोणता चेंडू होता आणि कोणती धाव होती. या दरम्यान पाहतो अप्रतिम चेंडू सुंदर चेंडू आपण पाहिलं गेलं. आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता अप्रतिम चेंडू परफेक्ट यॉर्कर होता पण आपण पाहिलं गेलं कुठेतरी स्टंप मिस यॉर्कर आपण या ठिकाणी पाहिला गेला. पुढचा चेंडू डॅनियलचा या दरम्यान पाहतो आपण उंच उडलेला चेंडू
समा चेंडू खाली येतोय, कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद. पहिला झटका, पहिला गडी घर होतं, पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज होणार मार्गस्थ, हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. झटका क्रमांक 1. सत्तावीस या आकड्यावरती एक झटका आपण या ठिकाणी पाहिला गेला. तर अंबाजी बुबेरे याच करून आपण पाहतोय लगातार 3 विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी असेल. तर जरूर पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलं. आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय डॅनियल पुन्हा एकदा तयार. दानियल गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहिलं, सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव पुन्हा दुसरी धावण्याचा प्रयत्न, वाईड स्ट्रो होता, चेंडू घर शोधताना दिसला. त्या दरम्यान आपण पाहतोय दोन्ही फलंदाज कुठेतरी आपण पाहिलं गेलं, दोघांनाही एसटीच्या पाठीमागे पाहिलं, एक नॉनस्ट्राईक एसटीच्या पाठीमागे दोन्ही फलंदाज थांबले होते आणि तिथे एक्स्ट्रा धाव घेण्याची वेळ होती, अवधी होता, तो अवधी या ठिकाणी निवडला गेलाय. स्कोर कार्ड धावसंख्या 29 या आकड्यावरती 29. 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. खऱ्या अर्थात ज्या शेकुट्या पेटवल्यात त्या आता कृपया करून बंद करा. दरम्यान पाहिलं गेलं इथे आपण पाहतोय वाईट चेंडू आणि त्यानंतर पाहिला गेला जो मोफत 4 धावा, अर्थात वाईटच्या 5 धावा आपण या ठिकाणी मोजल्या जातील आणि या 5 धावेने स्कोर कार्ड 34 या आकड्यावरती. आज अशा प्रकारे तिसरा चौकार असेल. 2 आपण पाहिजे पाहिलं गेल्यानंतर व्हाईट प्लस 4 म्हणजे 5 वाईटच्या धावा या ठिकाणी घेतले गेले. 3 चेंडू आणि 3 विकेटसाठी पारितोषिक लागलं गेलंय. हंबा बुबेरे यांच्याकडून हा पारितोषिक असेल. इथे पाहिला गेला बाजारा चेडूला छेडछाडी घेतली, बॅटची कडा घेतली गेली. हंबा बुबेरे त्या ठिकाणी खुश असतील, त्यांनी लावलेला पारितोषिक या ठिकाणी हात लावणार का, पण इथे गोलंदाजी समाप्त होते. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होतं आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली ती 34. तो 2 षटकाचा खेळ समतोल प्रति षटक 17च्या सरासरीने 34 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती लागलेला. शेवटचं षटक अंतिम षटक असेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सफवानला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. वकास 11 तलोजा संघाकडून शेवटचा अंतिम स्लॉगवर घेऊन येतोय नवीन फलंदाज नन्ना. इथे सुरेख फटका आपण या ठिकाणी पाहतोय. कार्पेटमध्ये चेंडू लॉंग ऑफ फ्रीजनमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबलिंग पाहायला मिळाला. त्या दरम्यान दुसरी धाव पूर्ण होते आणि 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो 36 या आकड्यावरती. 3 विकेटसाठी जो पारितोषिक येतो पारितोषिक भाऊ आपण या ठिकाणी पटकावला जाणार का. अब्दुल्ला भाई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं अंबाजी बुबेरे यांच्याकडून 3 विकेटला ते 500 रुपयाचा पारितोषिक आहेत.
अजूनही आपण पाहिलं गेलं दरम्यान पाहिलं गेलं सुरेख फटका शतरक्षक त्या ठिकाणी आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकी होत नाही. एक धाव घेण्याचा तरी दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि एका धावेवरती समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या 37 या आकड्यावरती 2 फलंदाज बाद झालेत. अजूनही पाहिलं गेल्या षटकातील चेंडू शिल्लक आहेत ते 4. आराफ अफलातून कामगिरी करतोय. 10 चेंडू आणि 29 धावांची ही इनिंग्स आकारत असताना ओपन मध्ये हमेशा संघाला घेऊन जाणारा खेळाडू. या दरम्यान पाहिलं गेलं पंचांनी सांगितलं या ठिकाणी ओरवेशचा नो चेंडू या ठिकाणी पाहिला जाईल. एक भीमार आपण या ठिकाणी पाहिला गेला. शरीर भेदक चेंडू ज्याला म्हटलं जातंय हा चेंडू या ठिकाणी यानंतर पाहतो. पुन्हा एकदा आवाज देऊया बदलापूर संघाला. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्रीट. फ्रीटचा चेंडू. उघडा डोळे पहा नीट. पुन्हा एकदा पाहतो आपण फेकलाय चेंडूला. जाऊन पोहोचला चेंडू सीमारेषा पलीकडे आणि या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा नो चेंडू दिला पंचांनी. इथे गोलंदाजाला थांबावं लागेल आणि इथे पाहिलं गेलं तर दंडात्मक कारवाई केली जाते. 7 धावा स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा घेतल्या जातील आणि धावसंख्या 46 या आकड्यावरती 2 षटक आणि 2 चेंडू झालेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे गोलंदाज नवीन गेला पण या गोलंदाजावरती बघा दबाव असणार का यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा असणार. पंचांचा हेलिकॉप्टर फिरला जाणार आणि बदलापूर सांगितलं जाईल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. चार चेंडूसाठी उस्मान पटेल सर यांचा वापर. या दरम्यान पाहायला गेला दिवेक्षा कव्हर रिझर्व मधून चेंडू हा सुपर झोन मध्ये आपण पाहतो चेंडू निघतोय कारण थोडस आम्हाला चेंडू दिसत नाही या समोरून कारण काही अडचणी या ठिकाणी. चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. जरूर ऑफिशियलचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. आत्तापर्यंत पाहिलं गेल्या 50 धावा आहेत पण ऑफिशियलचा निर्णय आल्यानंतर काही वेगळा निर्णय आपण जरूर पाहणार आहोत. काही निर्णय या ठिकाणी आम्हाला भेटेल. प्रेक्षक वर्ग उत्सुक असतील त्या निर्णयासाठी. हुमेरा फाउंडेशन संचालित शारविल सीबीएसई स्कूल नेरळ. दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण, अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत, नृत्य, कराटे, घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग, प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आजच संपर्क करा 7887858008. हुमेरा फाउंडेशन संचालित शारविल सीबीएसई स्कूल नेरळ. दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण, अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत, नृत्य, कराटे, घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग, प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आजच संपर्क करा 7887858008. हुमेरा फाउंडेशन संचालित शारविल सीबीएस स्कूल आपण पाहतो आणि या पंचांचा निर्णय जरूर आमच्या परत. ठीक आहे सेफ. धन्यवाद.
दरम्यान पाहायला गेला, या अगोदरचा चेंडू आपण पाहायला गेला, फ्रीटचा चेंडू होता, त्यानंतर या चेंडूवरती कप्तान चलाएगा बल्ला, कभी तो चलेगी हमारी गेंद, बल्लेबाज बैक टू पवेलियन, झटका ठोक डीजे. अफलातून विकेट, कारण आपलं झालं होतं, कारण आपला विचारच तो होता, कारण दोन्ही लाजवाब आयकॉन प्लेअर आहेत. 13 चेंडू 39 धावांची खेळी साकारत असताना अफलातून कामगिरी आराफ ची आपण या ठिकाणी पाहिली. दोन चेंडू अजूनही आपण पाहतोय, शिल्लक असतील फुल्लेंचा चेंडू आपण या ठिकाणी पाहिला जात आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते, एका धाव्याने आपण पाहतो स्कोर कार्ड अग्रेसर होतोय, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 50+1 51. तेरा चेंडू 39 धावांची अफलातून खेळी साकारली आराफने. दरम्यान पाहायला गेला सुरेख चेंडू आपण पाहतोय, शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचला होता. या दरम्यान पाहायला गेला आपण 2 धावा जरूर या ठिकाणी पूर्ण केल्यात आणि खऱ्या अर्थाने या 2 धावेने स्कोर कार्ड 53, 18 चेंडू आणि 54 धावांचं एक महागडं लक्ष, एक अवघड लक्ष उभा असेल वकास 11 तलोजा संघासाठी. आणि लक्षचं पाठलाग कशा प्रकारे होतील आपण ऐकूया. तत्पूर्वी ऐकूया पुन्हा डीजे मास्टर्स कडून एक सुंदर संगीत. व्यासपीठावरती यायचे कबीरजी अत्तारी सर, आपण या मायक्रोफोन वरती. या आपण
कबीर भाई अभी देना पड़े। धन्यवाद संदीप गायकवाड़। काफ़ी समय से संदीप गायकवाड़ यहाँ पर कमेंट्री कर रहे थे। पहला सत्र आपने संदीप गायकवाड़ की आवाज़ में सुना। दूसरा सत्र स्टार्ट होता हुआ यहाँ पर बाग 11 तलोजा को बनाने हैं। पहली गेंद वाइट बॉल और संदीप गायकवाड़ इसमें माहिर हैं, लेकिन हिलना चाहिए। जेब हिलेगी तो संदीप भाई हिलेंगे, जेब नहीं हिलेंगी तो संदीप भाई नहीं हिलेंगे। पहली गेंद पर विकेट नहीं आई। हम्बाजी बुबेरे की तरफ से अगर विकेट लेते उस्मान पटेल का तो 500 रुपये का इनाम है। हम्बाजी बुबेरे बहुत फेमस नाम है ये दामद का, उनकी तरफ से और इस बार देखिए हम्बाजी बुबेरे के 500 रुपये यहाँ पर जाने की संभावना। अच्छा पहले बॉल पे थी। आरब बहुत खतरनाक है, यहाँ पे आके लेकर जाएंगे 500 रुपये। ठीक है ठीक है, ये दूसरी बॉल थी। तो और एक बख्शिश है हम्बाजी बुबेरे की तरफ से। संदीप गायकवाड़ अगर डांस करेंगे तो उनके लिए भी बख्शिश दिया जाएगा हम्बाजी बुबेरे की तरफ से। नए बैट्समैन मैदान में कौन गए? अफनान गए हैं मैदान में। और 0 पर उस्मान पटेल यहाँ पर आउट हो चुके हैं, क्योंकि लक्ष्य काफ़ी बड़ा था, हिट करना ही था। लेकिन आरफ भी बहुत बड़े गेंदबाज है। अच्छी गेंदबाजी होती हुई यहाँ पर आरफ की लगातार 3 गेंदें डॉट की है, उसमें एक गेंद पर उस्मान पटेल की विकेट। अगली बॉल लेकर आरफ अपने बॉलिंग मार्क पर, राइट आर्म ओवर द विकेट अफनान के लिए। और इस बार भी बेहतरीन डिलीवरी, टप्पा खाने के बाद बल्लेबाज को बीट किया गेंद ने और सीधा विकेट कीपर नूरा की दस्तानों में जाकर समा गई बिना किसी रन के। मुदस्सिर काफ़ी टेंशन में नज़र आ रहे हैं और आसिम भी बहुत टेंशन में यहाँ पर नज़र आते हुए। इस बार भी नो मैंस लैंड में बॉल गिरी है। खतरा तो नहीं होगा, 1 रन से काम नहीं चलेगा। ऐसे स्ट्रोक खेलने से 53 रन का पीछा नहीं हो पाएगा। 53 रनों का पीछा करना है तो बड़े स्ट्रोक खेलना ज़रूरी, और वो बड़े स्ट्रोक खेलने के लिए नहीं दे रहे हैं यहाँ पर आरफ शेख।
और एक झटका लगता हुआ यहाँ पर स्लोवर डिलीवरी थी, फंसा दिया यहाँ पर। वाइट के रूप में एक रन आया है और एक सिंगल, तो 2 रन हो चुका है टोटल। पहला ओवर समाप्त हो चुका। पहले ओवर में सिर्फ और सिर्फ 2 रन और बहुत बड़ी मछली उस्मान पटेल के रूप में पकड़ लिए यहाँ पर बदलापुर ने। फरहान गए अब बल्लेबाजी करने के लिए। अब 2 ओवर में 51। गेंदबाज है जब्बार। $52 रन चाहिए 2 ओवर में। जब्बार के अंदर वो क्षमता है कि वो मैडन ओवर भी डाल सकते हैं, 6 रन का भी ओवर डाल सकते हैं और 36 रन भी दे सकते हैं। जब्बार कलाकार हैं, काफ़ी समय से यहाँ पर आए हुए हैं, लेकिन मैं अभी देख रहा हूँ उनको। और ये देखिए, इसी तरह की गेंदबाजी होगी जब्बार की ओर से। लगातार वो एक टप्पे को पकड़ के गेंदबाजी करेंगे, वहीं से गेंद को घुमाना भी जानते हैं। गेंदबाजी करने के बाद ज़रूर आके मुझसे मुलाकात करेंगे वो। ये देखिए, गेंद हवा में है, खिलाड़ी है उसके नीचे और आसान सा कैच यहाँ पर। जब्बार की दूसरी गेंद और यहाँ पर पूरी तरह से बैकफुट पे ढकेल दिया है अब बाघ 11 तलोजा टीम को। वकास 11 तलोजा यहाँ पर बहुत ही परेशान नजर आती हुई, क्योंकि उस्मान पटेल मैदान में जा से बाहर हो चुके हैं ना, तो रन का जो यहाँ पर स्कोर बोर्ड है उसके ऊपर अखलाक भाई पूरी तरह से लग रहा है कि लकवा मार गया है, बढ़ ही नहीं रहा आगे। कुछ तो मालिश होनी पड़ेगी। अब वो मालिश कौन करेगा, कौन स्कोर बोर्ड को आगे चलाएगा, कौन छक्के और चौके लगाएगा? ये इस टीम के केविन पीटरसन लग रहे हैं मुझे। देखना है ताहिर भाई क्या करते हैं। ताहिर भाई के बल्ले से निकला तो शॉट, लेकिन सिर्फ एक रन से काम नहीं बनेगा। अब हर बॉल पर 1 रन भी आया तो आप हर बॉल पर मैच से दूर होते जाओगे। जब्बार जानते हैं किस तरह से गेंद अब करानी है और लगातार बेहतरीन गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं जब्बार। ये भी गेंद हवा में और सीधा लॉन्ग ऑन बाउंड्री से बाहर। 6 रनों के लिए जब्बार के बल्ले, जब्बार की गेंदबाजी पर लगा ये खूबसूरत छक्का। बल्लेबाज है फरहान। 6 रन के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 9 रन हो चुका है। अगली गेंद लेकर जब्बार और एक बार बड़ा हिट करने का प्रयास और गेंद हवा में, आसान सा कैच, अरफ पकड़ेंगे और एक झटका लगता हुआ वकास 11 टीम को। लगातार आसिफ भाई बैठे हुए हैं लेग साइड में, जो कैमरामैन है उसके पास मुझे लगता है बैठे हुए हैं। वहाँ से ये 1000 रुपये का इनाम आया हुआ है आराफ के लिए। जूनियर क्रिकेटर है आसिफ। हाँ, वो सोहेल तनवीर जैसी गेंदबाजी करता है ना लेफ्टी, वैसे वो राइटी में गेंदबाजी करते थे। अभी भी करते होंगे, लेकिन ज़्यादा अब खेलते हुए नज़र नहीं आते। ये देखिए जब्बार की गेंदबाजी। इस टीम के रविंद्र जडेजा हैं। जब्बार बहुत तेज़ी के साथ अपना ओवर समाप्त करते हैं और दूसरा ओवर समाप्त हो चुका। दूसरी ओवर की समाप्ति के बाद वकास 11 का स्कोर 9 रन। 2 ओवर में अभी तक 2 अंकों में रन नहीं बने। ये क्योंकि
उस्मान पटेल की पारी समाप्त हो चुकी। इनिंग की दूसरी गेंद पर उस्मान पटेल आउट हुए और देखिए कुछ भी रन नहीं बने। अभी तक 12 बॉल खेल चुके हैं, दूसरे बल्लेबाज 10 बॉल खेल चुके हैं, उसमें एक वाइट और टीम का टोटल है 9 रन। तीसरा ओवर लेकर आए हैं गेंदबाज चिन्मय। तीन बॉल में 3 सिक्स लगाते हैं तो हम्बाजी बुबेरे की तरफ से 500 रुपए का इनाम। हम्बाजी बुबेरे मानने को भी तैयार नहीं है लगातार पैसे लगाने के चक्कर में, लेकिन वकास 11 के बल्लेबाज उनके जेब में हाथ नहीं डाल पा रहे हैं। और संदीप भाई को नाचने का मौका भी नहीं मिल रहा है। हम्बाजी बुबेरे और इस बार इनसाइड एज गेंद थर्ड मैन बाउंड्री लाइन से बाहर जाती हुई 4 रन के लिए। 4 रन के साथ स्कोर बोर्ड 2 अंकों में अब जा चुका है, 13 पर जा पहुंचा है। इस ओवर की 3 बॉल बची हुई, इस इनिंग की 3 बॉल औपचारिकता बची हुई अब इस मैच की। इसके बाद होने वाला मैच आज की रात का लास्ट मैच रहेगा। आज की मैच का लास्ट बॉल रहेगा श्री 11 जुवेली वर्सेस, इनमें से कौन विन होगा। अब तो औपचारिकता बची हुई है तो लग तो रहा है कि बदलापुर ही खेलेगी, क्योंकि अब 3 बॉल में 3 अगर छक्के भी लगते हैं तो ये मैच बदलापुर ही जीतेगा। 2 बॉल बची हुई इस ओवर में। अब वकास 11 टीम के जो प्लेयर हैं, इन्होंने हम्बाजी बुबेरे को पूरी तरह से नाराज कर दिया है। लास्ट मैच में संदीप भाई का डांस देखना है तो आपको पहले उनको पैसा देना पड़ेगा। वो संदीप भाई बहुत डेंजर है भाई, वो आप ऐसे डांस करेंगे ही नहीं। आप पहले उनकी जेब में कुछ डालो, हाँ पैसा फेंको तमाशा देखो, तमाशा देखो पैसा फेंको वाला काम संदीप भाई का नहीं है। ये देखिए और एक बॉल डॉट। ओवर खत्म हो चुकी और सिर्फ 3 ओवर में 16 रन बन पाए उस्मान पटेल की विकेट लेने के बाद। तो 1 साइडेड मुकाबला